जियात श्री रेणुकाचार्य शिवाचार्य शिखामणि यो वीरशैव सिद्धांतं स्थापयामास भूतले श्रीमद्वेद सिद्धांत पुराण आगम उपदेश सकल शास्त्र वीरशैव महामत संस्थापनाचार्यवर्य श्रीमद जगद्गुरु रेणुकादेवी पंचाचार्यांच्या पवित्र चरणी अनंत कोटी भक्तिनमन समर्पण करून तसेच माझे सद्गुरु लिंगैक्य श्री शठस्थल ब्रह्मे 108 गुरु करबसव शिवाचार्य महास्वामीजींना हृदय मंदिरे स्थापून विशेषतः श्री संत सद्गुरु जगदीश मुनी बाग आश्रम वासुंबे येथील 86व्या गुरुजयंती उत्सवाच्या निमित्ताने या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून लाभलेले गुरुकुलपती गव्य सिद्धाचार्य पंचगव्य विद्यापीठम कांचीपुरमचे डॉक्टर श्री निरंजन भाई वर्माजी, तसेच आचार्य डॉक्टर गणेश मुनीजी, जयश्री माताजी, या पंचकृषीतून आलेले गायीवर प्रेम करणारे समस्त गोप्रेमी सद्भक्त आणि मातृवृंद हो, तसेच संगीतकार, तुम्हा सर्वांच्या हृदयांतकरणामध्ये व्यास करणाऱ्या परशिव चैतन्य साक्षीभूत होऊन या सुप्रसंगी अल्पशी वागरूप सेवा अर्पण करतो आहे। आपण आज 21व्या शतकामध्ये पदार्पण करतोय। जगाला एक गुण आहे, एको देवः सर्वभूतेषु गूढः। जगालाही तोच प्रश्न आणि विश्वालाही तोच प्रश्न आहे, एकच गूढ आहे, ते म्हणजे एक देव असून संपूर्ण जगाचा चालक मालक स्वामी होऊन चालतोय आणि जग चालतं देखील। त्याच्याबद्दलची माहिती अतिशय तुरळक साधकांना विद्वज्जनांना माहीत आहे। खरोखरच ज्याच्या उत्सवासाठी आपण एकत्रित आलोत त्या गोमाता किती जणांना खऱ्या अर्थानं माहीत आहे। मूलतः गोमाता आलीच कोठून? स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी हे वाक्य सर्वांनाच माहीत आहे। तर देखील संपूर्ण या जगाचा मूळ स्वामी कोण आहे, मूळ मालक कोण आहे? त्याचं नाव आहे शिव। कारण 6 शास्त्र, 4 वेद, 108 उपनिषद, 28 आगम, धर्मसंहिता, बायबल, कुराण, ताथागाथा, श्रीमद भगवत गीता, गुरु ग्रंथ साहेब, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत आणि सिद्धांत शिखामणी आणि धर्मसंहिता
या सर्वांचं मंथन केलं. मंथन ज्याप्रमाणे दुधाचं मंथन केल्यानंतर हाताला लोणी लागतं, तसं यातून देखील एक रत्न हाताला लागलं. ते म्हणजेच शिव तोच देव, येर तो सेवक, विष्णू ब्रह्मादिक सुरासुर, विष्णू ब्रह्मादिक सुरासुर. अशा शिवाला 5 मुख आहेत. त्याला आपण म्हणतो पंचमुखी परमेश्वर. तेही 5 दिशेला आहेत. एक पूर्वेला, एक पश्चिमेला, एक दक्षिणेला, एक उत्तरेला आणि एक ऊर्ध्व म्हणजे वरच्या दिशेने. अशी शिवाला 5 मुख आहेत. त्याला नावं देखील आहेत. सद्योजात, वामदेव, अघोर, तत्पुरुष आणि ईशान्य. ही परमेश्वराची 5 मुख आहेत. त्याच 5 मुखातून पहिल्यांदा 5 गायीची उत्पत्ती झाली. त्याचं नाव आहे नंदा, भद्रा, सुरभी, सुमती आणि सुशीला. तिथून गायीचा वंश सुरू झाला. खऱ्या अर्थानं कामधेनू कुठून आले? मंथनातून. 14 रत्नापैकी एक रत्न म्हणजे कामधेनू. त्यालाच कल्पवृक्ष आणि चिंतामणी अशा विशेष शब्दांनी बोलावलं जातं. गावो जगतस्य मातरः वेदवाणी आहे. गाय हे नुसती गाय नसून काय आहे? संपूर्ण जगाची आदिशक्ती माया जगन्माता गोमाता आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं संपूर्ण जगाचं आधारस्थान पहिल्यांदा गो, 2 नंबर गंगा, 3 नंबर गीता, श्रीमद भगवद्गीता आणि 4 नंबर गायत्री आणि 5 नंबर गंगाधर म्हणजे शिव. या 5 तत्वावरच संपूर्ण विश्वाचं चक्र अवलंबून आहे. अशा गोमातेचं आज आपण सर्वांनी पूजन केलं. इतकंच नव्हे तर डोहाळे जेवण करताना खरोखरच असं वाटलं आम्ही इथं नाही आहे तर आम्ही दुसऱ्या स्वर्गातच आहोत की काय, असं आम्हाला वाटले. कारण हा सोहळा नयनपूर्ण आणि पहिल्यांदाच पाहतोय. मंडळी, फक्त एका गायीची ही पूजा नव्हती. ह्या एकाच गायीचं नसून आम्ही एकाच वेळेला 33 कोटी देवतेचं पोट भरण केलं. किती? हे लक्षात घ्या. आणि याला आपले सगळे धर्मग्रंथ साक्षी आहेत. आणि म्हणून ही खरोखरच नयनपूर्ण सोहळा आहे. आणि हा सोहळा खऱ्या अर्थानं या इतिहासामध्ये सुवर्णाक्षराने लिहून ठेवा म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. कारण याच्यामध्ये एक दैदिप्यमान मोठी शक्ती कार्य करते आहे. जगात सर्वात मोठी शक्ती जर कोणती असेल तर ती म्हणजे शिवशक्ती. जगातला पहिला गुरु असेल तर तो देखील शिवच हा गुरु आहे. म्हणून म्हटलं गेलं गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु हाच ब्रह्मा म्हणजे निर्माता, गुरु हाच विष्णू म्हणजे पालन करता, गुरु हा महेश्वर म्हणजे संहार करता. ह्या तिन्ही शक्ती ज्या ठिकाणी एकवटल्या ते म्हणजेच गुरु. पश्चिम महाराष्ट्रानं या गुरुवर इतकं प्रेम केलं. त्यानं एक विशेषण दिलं. काय म्हणून? माऊली. आणि एकनाथानं नाथ बाबा ही 2 विशेषणं जर कोण दिले असतील तर पश्चिम महाराष्ट्रातल्या सद्भक्तांनी दिलेला आहे. सांगायला अभिमान वाटतो. इतकं प्रेम कुठं मिळालं नाही हो. आईपेक्षा माऊली श्रेष्ठ. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, यांचा संबंध जोडण्याचा दुवा करते ती आई. पण कसं होतं, 9 महिने 9 दिवस जन्माला घालते
आणि या भवसागरामध्ये सोडते. मुक्ती देण्याचा अधिकार आईला नाही आहे, पण मुक्ती देण्याचा अधिकार माऊलीला आहे. आणि म्हणून आईपेक्षा माऊली श्रेष्ठ आहे. लक्षात घ्या. मा म्हणजे नाही, ऊ म्हणजे उणे. कोणत्याही गोष्टीची कमतरता नसणे. कुठपर्यंत? मुक्तीपर्यंत. आणि म्हणून गुरु माऊली श्रेष्ठ ठरलेली आहे. कैलासामध्ये एक वेळेला शिव पार्वती असेच बसले होते. पार्वती वाट बघते, माझ्या नवऱ्याचं ध्यान धारणा कवा संपते. एक दोन गोष्टी हितगुज करूया, सुखदुःखाच्या प्रेमाच्या बोलूया म्हणून वाट बघते. 1 तास झालं, 2 तास झाले, 3 तास झाले, पण परमेश्वर काही डोळं उघडायला तयार नाही. त्या वेळेला तुम्हाला माहीत आहे की स्त्रियांच्या मध्ये एक वाईट गुण आहे. ज्या वेळेला नवरा अबोला धरतो, ज्या वेळेला नवरा अबोला धरतो, त्यावेळेला यांच्या मनात पालत तिसरी चुकत्या. तसंच काय तर तिथं घडलं. तेवढ्यात शंखनाद झाला आणि कैलासाला ब्रह्मा आणि विष्णू शंखनाद करत आले. त्यावेळेला त्यांचं ध्यान धारणा उतरल्याने सांगतात, पार्वती अतिथी देवो भव. अतिथी आलेत ब्रह्मा विष्णू, त्यांना गुळ पाणी द्या आणि आसनस्त करा. मला माहीत आहे की तुमच्या मनात राग आहे, तुमच्या मनात प्रश्न आहे, ते नंतर बघूया, पण पहिल्यांदा अतिथी देवो भव. पहिल्यांदा अतिथीला पाणी दिलं, सगळं केलं. आणि नंतर गेल्यानंतर म्हटले, तुझ्या मनात एक शंका होती, मी जवळ असताना जगात कुणाला बघताय डोळं झाकून? बघितलं काय किती मोठं पाप आलं डोळ्यात. तो म्हणतो की तुझ्या मनात एक शंका आहे की माझाच नवरा सगळ्या जगात श्रेष्ठ आहे. असं असताना माझा नवरा डोळ झाकून कुणाला बघतो? तर शिव म्हणतो, हे पार्वती, मदादी सर्व लोकानां जगद्गुरु वरोत्तमाहा. मी माझ्या गुरूंच्या ध्यानामध्ये लीन असतो. त्यांची मूर्ती समोर घेऊन मला दुसरं काही दिसत नाही. गुरुविना कोण दाखविल वाट, गुरुविना कोण दाखविल वाट. आयुष्याचा पटहा डोंगर, अवघड डोंगर घाट, गुरुविना कोण दाखविल वाट. अशा माझ्या गुरुचं चिंतन करतो म्हटले ते. आणि त्यावेळी म्हणतात की पार्वती, या जगात माझ्यापेक्षा श्रेष्ठ 5 जण आहेत. कोण? आदि जगद्गुरु, ज्यांची उत्पत्ती नाही, जन्म नाही, लिंगातून परमेश्वराच्या आज्ञेने अवतरले. सौराष्ट्र सोमनाथ, श्रीशैल मल्लिकार्जुन, उज्जैनी महाकाल, हिमवत केदार आणि काशी विश्वनाथ लिंगातून विश्वेश्वर, असे 5 जगद्गुरु निर्माण लिंगातून आले. त्यांच्याच ध्यानात मी राहतो. माझ्यापेक्षा ते श्रेष्ठ आहेत. तेव्हा त्याला पटलं की या जगात माझ्या नवऱ्यापेक्षा श्रेष्ठ कोणीतरी आहेत, ते म्हणजे गुरुतत्व. आणि म्हणून एक फॉरेनर विचारतो तत्वज्ञानामध्ये, व्हॉट इज अ रिअल इस्टेट इन युअर लाईफ, प्लीज टेल मी. सगळ्यात मोठी संपत्ती कोणची तुम्ही कमावली असेल तर मला सांगा. त्यावेळेला भारतीय लोक सांगतायत की धनाने भूमौ पशवश्च गोष्टे. धन, पैसा, अडका, पशु, गाडी, घोडा, बंगला, एखादं पद, खलास. पण तो म्हणतो, ओ जेंटलमॅन प्लीज केअरफुल. ट्विटर इज द लार्जेस्ट ओशन of all in the world and we are waves of it. जगात सगळ्यात मोठी खरी संपत्ती असेल तर ते गुरु आहे. आणि तुम्ही त्यांचे लाटा आहेत, लाटा. लक्षात घ्या, एवढा अन्योन्य संबंध असताना देखील तुम्ही त्यांच्यापासून पळवाट काढला तर असंभवम हेम मृगस्य जन्म. ज्याप्रमाणे सोन्याच्या हरणीचा जन्म होणं अशक्य आहे, तसं गुरुविना मुक्ती मिळणं देखील अशक्य आहे. लक्षात घ्या.
पाण्याशिवाय मासा जगू शकत नाही, तसं गुरुशिवाय मुक्ती मिळू शकत नाही. आणि म्हणून असा गुरु देखील त्या गायीत आहे. 33 कोटी देवता कुठं असतील तर गायीमध्ये आहेत. म्हणून त्याला जगाची माता, विश्वाची माता म्हटले. ती पूजनीय आहे, ती अर्चनीय आहे, ती वंदनीय आहे, ती शास्त्रोक्त आहे, ती पुराणोक्त आहे, ती वेदोक्त आहे, ती मंत्रोक्त आहे, ती तंत्रोक्त आहे. अष्टपैलू त्याच्यात आहेत, एक नाही असं नाही. वैद्यकीय भाव आहेच. डॉक्टरांच्याकडून जे जे शक्य नाही ते गुरुकडून आणि गायीकडून शक्य होतं, हे आम्ही देखील अनुभवलेलं आहे. एक उदाहरण देतो. 2019ला कोरोना व्हायरस आला, महामारी झाली, अनेकांचे मुर्दे पाडले गेले, पडले नाही बरं काय. आणि पेपरला जगजाहीर झालं, अमुक अमुकांना 86 मारले. तो आज निगरगट फिरतोय, त्याला शिक्षाने काहीच नाही आहे. त्याच वेळेला ज्या वेळेला लस निघाली, त्या वेळेला मुंबईमध्ये कल्याणला डॉक्टर गच्चे यांना पहिली लस दिली, डॉक्टरच्या युनियनला लस दिली. अतिशय जास्त झालं. त्यांची माई रडत फोन केली, महाराज असंच झालं, 3 दिवसात लस दिलंय, परंतु 120च्या खाली ताप यायला तयार नाही. केरनुटला नेलं, स्पेशल केलं, सगळंच केलं. म्हटलं माई रडू नका, म्हटलं विज्ञान पण अर्धच आहे, परंतु अध्यात्म पूर्ण आहे. थांबा म्हटले, आम्ही इथं बसतो कुठं म्हैसाळमध्ये, तुम्ही मुंबई कल्याणमध्ये असं करा. म्हटलं मी तुम्हाला व्हॉट्सअपला फोटो पाठवतो आणि मंत्र देतो, तिथं नेऊन नुसतं ठेवा, साहित्य देतो नुसतं ठेवायचं. म्हटलं काही करायचं नाही. मला शुक्रवारी फोन आला, शनिवारी संध्याकाळीच त्यांना लगेच मी व्हॉट्सअप केलं, शनिवारी संध्याकाळी साहित्य आणलं, रविवारी जवळ ठेवा म्हटलं. नुसतं काही केलं नाही बरं का, नुसतं जवळ ठेवलं. 120चं काटा 110ला आला. आता सोडा म्हटलं, सोडलं आणि मारणी केली, 100वर आलं. आता म्हटलं त्या दिलेल्या फोटोचं पूजा करा, मंत्र म्हणा आणि तीर्थ द्या. म्हटलं 90ला आलं. NOC काढा आणि घरला या म्हटले. ते पेशंट आज जिवंत आहे. गुरुचा महिमा आगाध आहे आणि वेदामध्ये त्यांना अग्रगण्य स्थान आहे. इतकंच नव्हे, प्रत्येकामध्ये स्थान आहे. म्हणून म्हटलं गेलं, गुरुदेव मेरे नैया उस पार लगा देना, गुरुदेव मेरे नैया उस पार लगा देना. गुरुदेव मेरे नैया उस पार लगा देना. अब तक जो निभाया है, अब तक जो निभाया है, आगे भी निभा देना. गुरुदेव मेरे नैया उस पार लगा देना. गुरुदेव मेरे नैया उस सागर में, संसार के सागर में
हलचल भी मचाते हैं, उस पार लगा देना गुरुदेव मेरी नैया, उस पार लगा देना गुरुदेव मेरी नैया, उस पार लगा देना। मैं लाख भुला जाओ, मैं लाख भुला जाओ, मगर तुम न भुला देना। मैं लाख भुला जाओ, मगर तुम न भुला देना। वक्त ही आते ही झटके बचा लेना गुरुदेव मेरी नैया, उस पार लगा देना। अब तक जो निभाया है, अब तक जो निभाया जरा सर्वांचे हात वरती होऊ दे, हात वरती होऊन टाळ्या वाजवा. आगे भी सर्वांचे हात वरती होऊ दे. निभाना इकडे. हे गुरुदेव मेरी नैया, उस पार लगा देना। संसार के सागर में, संसार के सागर में महिलांचे हात वरती. आते हैं, हलचल भी मचाते हैं, उस पार लगा देना गुरुदेव मेरी नैया, उस पार लगा देना। आम्ही बाहुल्यांच्या जाती, सूत्रदोरी तुझे हाती, जैसे नाचविल देवा तैसे नाचू सदाशिवा, तैसे नाचू सदाशिवा। आम्ही करतो म्हणजे चुकीचं आहे, आम्ही काही करत नाही। जर तुम्हीच करणार असता तर आजचा कार्यक्रम काल का झाला नाही? आम्ही इकडे म्हणतो काय, तूच करता आणि करविता, शरण तुला भगवंता, एकीकडे असं म्हणतो आणि एकीकडे असं म्हणतो। म्हणजे आमचं कसं झालंय, धोबी का कुत्ता घर कना घाट का, आणि म्हणून म्हणतोय तुम्ही सगळं करा, सगळं कमवा, परंतु जोपर्यंत आपल्या जीवनात गुरु येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं जीवनाला सुरुवात होत नाही आणि गती देखील लागत नाही। म्हणून म्हणतो सगळी कामं बाजूला ठेवा, लाईफ इज चॅलेंज, ॲक्सेप्ट इट, लाईफ इज सिंग सॉन्ग इट। जीवन एक आव्हान आहे, भिरू होऊन मागं फिरू नका, स्वीकारा। आणि हे स्वीकारायला एक अद्वितीय शक्ती लागते, ती म्हणजेच गुरु आहे। आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये काय नसलं तरी चालतंय, पण ज्यांच्या जीवनात गुरु आहे त्याला कोणत्याच गोष्टीची कमतरता येत नाही, हे कुठेतरी खुणगाट करून घ्या। आणि ज्याने ज्याने केलं नाही त्यांनी पहिल्यांदा आपापल्या धर्माचा गुरु करून या मानव जीवनाचं सार्थक करा, नाहीतरी काही उपयोग नाही, काही उपयोग नाही। काय गॅरंटी आहे का? एकानं विडा दिला, त्यानंही खाल्लं, मीही खाल्लो, मी खाल्लेलं पोटात गेलं, त्यानं घेतलेला तोंडातच आहे आणि तो गेला। म्हणजे या जगात कोणत्याच गोष्टीची गॅरंटी नाही। मी सहज एकदा स्लीपर घेण्यासाठी एका दुकानात गेलो होतो, त्यांनी सत्कार केला, बसवला, काय पाहिजे महाराज, काय नाही स्लीपर तुटले, हे नेऊन घ्या म्हटले। ठीक आहे, काय किंमत? बाटा 200 रुपये, 1 वर्ष गॅरंटी।
पुढं फॉर्म म्हणून आले म्हटले, ते उष्णता होत नाही बघा, फॉर्मचं घ्या महाराज, 300 रुपये, 2 वर्षे गॅरंटी. छान. पुढं लखानी म्हणून एक आले महाराज, ते काय बघा वाटल्यास 500 रुपये, 4 वर्षी गॅरंटी. शबाश. हे 200, 300, 400 रुपयाच्या पायात घालणाऱ्या वस्तूची गॅरंटी आहे, पण घालणाऱ्याची गॅरंटी, तो घालून घरला जातो की नाही आम्हाला माहीत नाही हो. बरोबर आहे ना. आणि म्हणून म्हणतो, मिळवायचं असेल तर असं मिळवा की जे तुमच्या सोबत येईल. तुमच्या सोबत काही येत नाही. आम्ही रक्ताचं पाणी केलं, पाण्याचं रक्त केलं, ओव्हरटाईम केलं, आणि असं काय मिळवलं हो? धनानी भूमो पशवश्च गोष्ठे भार्या ग्रहद्वारे जनस्मशाने देहचितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छते जीव एकहा. धन, पैसा, अडका, रत्न, माणिक, मोडी, प्रवाळ सगळं मिळवलं, पण यातलं कोणचंही येत नाही. याच जगामध्ये एक युगपुरुष होऊन गेला, त्याचं नाव आहे जगज्जेता अलेक्झांडर. अतिशय हुशार, शास्त्रात हुशार, नीतीत हुशार, युद्धामध्ये हुशार. वाड्यातून बाहेर येताना चेहरा नेहमी खुललेला असायचा, हसत यायचं, विचारायचा, तुम्ही कसं आहात, तुम्ही कसं आहात? बरं आहे, बरं आहे, सगळे बरं आहेत ना? ठीक. एक दिवस महालातून बाहेर येताना चेहरा पडलेला होता. मंत्री त्याच्यापेक्षा हुशार, त्यानं चेहरा वाचला आणि म्हटला की महाराज, दररोज हसत येणारा चेहरा आज का पडला हो? काय नाही, नाही नाही, आमच्या सेवेत काहीतरी कमतरता असेल, त्यामुळे काय नाही म्हटले. तू बरोबर आहेस, ते बरोबर आहे, सगळे बरोबर आहे. मग हसणारा चेहरा रडवा का झाला? का नाही हसू? खरं सांगू का खोटं सांगू म्हणतो राजा त्याला. नाही, जे असेल ते खरं सांगा म्हटले. 1 डॉक्टर, 2 गुरु, 3 आई, हे 3 ठिकाण असं आहेत, या ठिकाणी खरं बोललं तर इलाज, नाहीतर खलास. मग सांगतो घ्या म्हटले. काय नाही, काळ्या रानात एक पांढरं डुक्कर शिरलंय म्हटले. मंत्री म्हणतोय त्यात काय अवघड आहे हो? एक ब्रश 10 रुपयाचा, कलब 40 रुपयाचा आणायचं आणि पांढऱ्या डुकराला काळं डुक्कर करायचं. त्याला कळलं की एक केस पांढरं झालं, संपूर्ण डोक्यातलं एक केस, आणि तेच नेमकं पुढे यावं विंचरत असताना. तो म्हटला की आता माझं संपलं, मी जाणार. मी काय मिळवलंय? जगाचा मी नेता, जगाचा मालक आहे, जगाचा स्वामी आहे, परंतु या जगातलं एक मातीचं कण देखील माझ्या संग येत नाही, याचं मला दुःख होत आहे. मग काय तुमचं म्हणणं तरी काय आहे? अंतिम इच्छा काय आहे? ते म्हणतात पूर्ण करणार काय? असं कसं करणार की तुम्ही स्वामी मी सेवक, तुम्ही शंकर मी किंकर, तुमचा प्रत्येक शब्द मी शिरसाबंद मानून पूर्ण करतो. आज्ञा व्हावी, फरमान व्हावी, घे लिहून म्हटले. ज्या वेळेला मी हे जगत सोडून जाईन त्यावेळेला पंचकुशीला दौंडी द्यायची, बोलून घ्यायचं. महाराज घेतलं, पुढं सांगा. सगळ्यांचा खड्डा आडवा असतोय तर माझा खड्डा उभा पाहिजे म्हण. बघा, माझी उंची 7 फूट आहे, खड्डा पाहिजे 8 फूट. काढला. माझ्या अंगावरचे रेशमी वस्त्र काढून घ्यायचे, सोनं रत्न चांदी प्रभाळ वैडूर सगळं काढून घ्यायचं. जन्माला येताना कसा आलतो का नाही तसा मला त्या डबऱ्यात उभा पुरायचा आणि फक्त 2 मनगटापासूनचे हात जगाला दाखवायचं. अव तुम्हाला आज काय झालंय म्हटले? एक खोली भरल्या सोन्यानं, रत्न माणिक प्रवाळ वैडूर सगळं भरलंय, हे घालतो की नाही म्हटलं. जीवनाचा खरा अर्थ मला आत्ता कळला. कुछ पाना हो तो कुछ खोना ही पडेगा, कुछ खोए बिना कुछ पा नाही सकता, कुछ पा नाही सकता. बघा, काहीतरी कमवायचं असेल तर काहीतरी गमवावं लागतं, काहीतरी गमवल्याशिवाय काहीतरी कमवता येत नाही. आणि नीती एकाच वेळेला दोन्ही एक होऊ देत नाही.
पुण्य हवं असेल पापाला तिलांजली द्यायला पाहिजे, चांगलं हवं असेल वाईटाला तिलांजली दिली पाहिजे. नाही होत. त्यावेळेला त्याला अर्थ कळत नाही. प्रधानमंत्र्याला राजा म्हणतो जगज्जेता, एक जमाना ऐसा था, एक जमाना ऐसा था जहां सब के सब मालिक थे, जहां सब के सब मालिक थे, मगर अंत काल में जाते वक्त दोनों हाथ खाली थे, दोनों हाथ खाली थे. बघा, जगज्जेता अलेक्झांडर म्हणतो की जात असताना माझा हात मोकळाय, तुम्ही विचार करा काय कमवायचं आणि काय गमवायचं. हे सगळं गमवल्यासारखं आहे. कमवायचं असेल गुरु बिना कौन दिखाये बाट. गुरु केलात की तुमच्या जवळ सगळंच येतंय. तुमची उंची नाही आहे, झाड मोठं आहे, झाडावर चढायलाही येत नाही. झाडाला फांदी आहेत, तिथं वर अमृत फल आहे, सुगंध देणारं फूल आहे, पान आहे, सगळं आहे. पाहिजे ना, वर जायची गरज नाही. खाली मूळ तोड, बुंदा मिळतो, फांद्या मिळतात, पानं फुलं रसाळ अमृतमय फळही मिळतं. असं एक जर कोणतं असेल तर ते म्हणजे गुरु होय. आणि म्हणून गुरुला माऊली म्हटलं. आणि अशी माऊली त्या याच्यामध्ये देखील आहे बरं का, गायीमध्ये देखील आहे. खऱ्या अर्थानं भारतीय गोवंशामध्ये जवळजवळ 30 गायींची नोंदी येते. 30 गायी आहेत. त्याच्यामध्ये पोंवार, डांगी, जवरी, वारमूर, देवणी, शोठी, नागोरी, खिलारी, हल्लीकार, कासरगोंडा, लालकंधारी, गीर, निमाडी, अमृतमहल, ओंगल, हरियाणा, गणळव, गंगातेरी, केनकाथा, कृष्णा, कांगायाम, थारपाखर, साहिवाल, वेचूर, मालवी, मलेनाडू, गिड्डू, अमलाचेरी, काँग्रेज, सिंधी, खेरीगड असे 30 गायांची नोंदी भारतीय गायीच्या वंशामध्ये येतात. त्याच्या प्रत्येक अवयवामध्ये एक एक वैशिष्ट्य आहे महाराज. अनेक जण आज बीपीनं त्रस्त आहेत, अनेक जण शुगरनं त्रस्त आहेत, अनेक जण कॅन्सरनं त्रस्त आहेत. हे सगळं जर घालवायचं असेल तर फक्त एक गोड बस. तुम्हाला उदाहरण देतो. ज्यांना बीपी आहे त्याने देशी गाईच्या वशिंडावरून मोजून 108 वेळाचा हात फिरवायचा, बस बीपी कंट्रोल होऊन जातो. कशावरनं? वशिंडावरनं. खिलार गाईला वशिंड असते, जर्सी गाईला वशिंड नसते. आणि म्हणून ज्या ज्या गायींना वशिंड आहे तीच गाय पूजनीय आहे, लक्षात घ्या. वशिंड नसणाऱ्या गायी पूजनीय नाहीत आणि वैद्यकीय पण नाही आहे. पण याच्यामध्ये वैद्यकीय पण आहे, पूजनीय पण आहे. 2 नंबर, गायीचं मूत्र घेतलात की तुमच्या अंतरंगामध्ये असणारे सगळे किलमिश नष्ट होतात. साबण निघाले वरचं अंग स्वच्छ करायला, अंतरंग कोण स्वच्छ करणार हो? पंचगव्य थोडं घेतलात की तुमचं अंतरंग शुद्ध होतं आणि ते वेळेला तुम्हाला बैठक मिळते आणि त्यावेळेला सिद्धी प्राप्त होते. पंचगव्यानं सिद्धी प्राप्त होते. पंचगव्यानं अंतरंग शुद्ध होतं. इतकंच नव्हे, कॅन्सर सारखा मोठा आजार देखील नष्ट होतो महाराज. आणि म्हणून काय केलं माहिती आहे का? एका शेतकऱ्यानं 108 गायी पाळल्या. कोणच्या? देशी गायी. गोठा मोठा केला. कॅन्सरचा एक मनुष्य एक दिवस त्या गायीजवळ एका पलंगावर एक रात्र झोपायचं, फक्त त्याला 1000 रुपये. कॅन्सर कमी होतो. तसं त्या गोट्यामध्ये जवळजवळ 100 क्वाट बसतात.
किती झालं हो? एका रात्रीला 1,00,000 रुपये मिळवणारा कोण आहे जगात? गोमातेचं दान बघितला का तुम्ही? असे अनेक फायदे याच्यापासून आहेत. ज्या घरात गाय आहे त्यांना दरिद्रपणा येत नाही. लक्षात घ्या, खऱ्या अर्थानं अभ्यास केला तर प्रत्येक औषध गायीच्या गोमूत्र, गोमय, दधी, घृत आणि क्षीर या पाचापासून तयार होतं. पंचगव्य म्हटलात. ते जर घेतलात तर तुमचे सगळे डाग असणारे देखील, पांढरा कोड हे देखील नष्ट होते. लक्षात घ्या. तुम्हाला माहीत नसेल सांगतो तुम्हाला, कुठंही काही करायची गरज नाही. परमेश्वरानं असलं रत्न दिलंय, आम्हाला अभ्यास नाही आहे म्हणून आम्ही नको तिथे फिरतो आणि ते देखील वाट बघत असल्यात कसं कापायचं लय कापत्यात. तशी तो कोणी सोडा, खरंच चांगलीच माणसं आहे तिथं. हा, म्हणून म्हणतो अशा गायीची वंदना आजच नाही आहे. भगवान कृष्णाने गोपालन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांची बिरदावली आहे, तिथं पहिल्यांदा येतं गोपालक छत्रपती, म्हणजे त्यांनी पण गायी पाळल्याच. दत्त महाराजांच्या जवळ देखील गायी आहेच. शिवा देखील गायी आहे. म्हणजे सगळ्या 33 कोटी देवदेवतेनं पूजलेलं जर कोणतं असेल तर गाय आहे. म्हणून म्हटलं गेलं गोवा जगतस्य मातरहा, संपूर्ण जगाची माता ही गाय आहे. आणि म्हणून या गायीला तुम्ही आपल्या कुटुंबातील एक सदस्याप्रमाणे प्रेम द्या. ती तुमची सांगल ते ऐकत्या, बांधायची गरज नाही. आमच्या मठात घडलेली घटना सांगतो तुम्हाला. पूजा झाली की आम्ही जाऊन शेपटीला नमस्कार करणार. अभ्यास झाला, शेवटी गाय अशी असली की फिरून राहणार आमच्याकडं, बरं का, शेपूट करणार. इतकंच नव्हे, त्याला एक पाडच झालं आणि संजय ये म्हटलं की पीत असताना गायीचं स्तन सोडून येऊन पापा देऊन ते संजय पळून जाणार. इतकं प्रेम जी गाय देते ती आमची मुलं आम्हाला देत नाही. लक्षात घ्या. आज अनेक आई वडील कुठं आहेत सांगायला मला वाईट वाटतं. मंडळी एकीकडं ज्ञानाचं उत्तुंग शिखर गाठतात, परंतु पापाचा डोंगर मात्र त्याच्यापेक्षा मोठा होऊ लागला. ज्याने 9 महिने 9 दिवस मरणप्राय यातना सहन करून तुम्हाला जग दाखवलं, त्या आई वडिलांना वृद्धाश्रम दाखवणारे कोण असतील तर क्लास 1, क्लास 2 आणि क्लास 3 गरिबांच्या घरातील आई गरिबांच्या घरात आहेत. ते खरं घर म्हणायचं. आणि आमची मात्र अव किती मांजरं आणि कुत्रे येऊन खाऊन जातात, ते काय खाणार आहेत? आई वडिलांचं ऋण फेडता येत नाही. वेदामध्ये पहिल्यांदा मातृदेव म्हटलं. आई देव पण आहे आणि आई गुरु पण आहे. आई माझा गुरु, आई कल्पतरू, सौख्याचा सागुरु, आई माझी प्रीतीचे माहेर, अमृताची धार, मांगल्याचे सार, आई माझी. बघा, एकही राहिलेलं नाही आहे. आणि म्हणून आईचे उपकार, गोमातेचे उपकार, वडिलांचे उपकार फेडायचे असतील तर, मुक्ती हवी असेल तर पहिल्यांदा गुरु करून घ्या. तशी करण्याची बुद्धी दयाघन पार्वती परमेश्वर तुम्हा सर्वांना देवो. आणि मला इथं प्रेमानं बोलावलात आणि सेवा करण्याची संधी दिलात त्याबद्दल पुनश्च एकदा तुम्हा सर्वांना अखंड मंगल आशीर्वाद देऊन अल्पशा वागोट सेवेला विराम देतो. शिवम भूयात.